Hello student, this is your English lecture for standard 9. In our last period we have started lesson 2.2 Helen Keller and Annie Sullivan. We have completed the last part or the half part of the lesson. In this period we start the remaining part of the lesson. Open page number 38. See in the textbook. The morning, this paragraph, third paragraph from page number 38. The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. आपण मागच्या पिरियड मध्ये बघितलं होतं आणि सुलेव्हन ही व्यक्ती जिचं नाव अजून लेसन मध्ये आलं नव्हतं. हेलन केलर ही व्यक्ती अशी होती, ब्लाइंड होती, मुलगी 7 वर्षाची आहे. तिच्या डोळ्यासमोर सगळीकडे अंधार आहे. ती लोनलीनेस फील करते, ती डार्कनेस फील करते, ती खूप घाबरलेली असते आणि तिला प्रकाश दाखवण्यासाठी एक व्यक्ती तिला आधार देते. ती व्यक्ती कोण आहे ते आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. इन द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम, शी लेड मी इनटू हर रूम अँड गिव्ह मी अ डॉल. त्यानंतर ज्या व्यक्तीने तिचा हात पकडला होता ती व्यक्ती तिच्या टीचर होत्या. टीचर घरामध्ये आल्या. टीचरने तिला शिकवण्याच्या रूम मध्ये नेलं आणि तिच्या हातामध्ये एक डॉल दिली. आता डॉल हा शब्द तिला माहितीच नव्हता. डॉलचं स्पेलिंग कसं शिकवतात टीचर बघा. द लिटिल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूशन हॅड सेंट इट अँड लॉरा ब्राइटमॅन हॅड ड्रेस्ड इट. ती डॉल कोणी तयार केली होती तर पर्किन्स नावाची इन्स्टिट्यूशन होती. एक पर्किन्स नावाची शिक्षण संस्था होती. ती शिक्षण संस्था ही ब्लाइंड मुलांसाठी होती. म्हणजे त्या शाळेमध्ये ज्या व्यक्ती होत्या, जी मुलं होती ती सगळी ब्लाइंड होती आणि त्या ब्लाइंड मुलांनी तयार केलेली ती डॉल होती. त्या डॉलला कपडे कोणी घातले होते बघा. लॉरा ब्राइटमॅन नावाच्या व्यक्तीने त्या डॉलला ड्रेसअप केला होता. तिचे सगळे कपडे शिवले होते. बट आय डिडंट नो दिस अंटिल आफ्टरवेअर. पण मला ही गोष्ट आतापर्यंत माहिती नव्हती. ती गोष्ट मला नंतर कळाली. डॉल कोणी तयार केली, डॉलला ड्रेसअप कोणी केलं हे तिला नंतर कळालं. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spread it to my hand the word DOLL. पहिल्यांदा टीचरची टेक्निक बघा. टीचरांनी ती तयार केलेली डॉल त्या मुलगीच्या हातामध्ये दिली. जी मुलगी ब्लाइंड आहे, जिला डॉल माहिती नाहीये, त्या मुलगीच्या हातामध्ये डॉल दिली. आपली हेलन केलर डॉल बरोबर खेळायला लागली. खेळण्यामध्ये ती गुंतल्यानंतर टीचरांनी अॅनी सुलेव्हननी तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि हातावरती स्पेलिंग लिहिलं DOLL. I was at once interested in this finger play. मुलगीला वाटलं की हा कुठला तर प्ले आहे, कुठला तर गेम आहे जो आपण हाताच्या बोटाने खेळतोय. हा गेम आपण तर बऱ्याच वेळा खेळतो. आपण एखाद्या व्यक्तीला वाकायला लावतो आणि त्याच्या पाठीवरती अक्षर लिहितो बघा आणि ती व्यक्ती वाकलेली आहे त्या व्यक्तीने ते अक्षर ओळखायचं. आपण हा गेम बऱ्याच वेळा खेळतो. त्या हिला काय वाटलं कुणाला, हेलन केलरला, की असाच गेम आपल्याशी टीचर खेळताय. Miss Sullivan slowly spread into my hand the word DOLL. I was at once interested in this finger play and tried to imitate it. जसं टीचर हातावरती लिहायच्या तसंच ही मुलगी जमिनीवरती हाताने लिहायचा इमिटेशन करायला. इमिटेट म्हणजे अनुकरण करणे, प्रयत्न करणे. When I finally succeeded in making the letter correctly, I was flushed with the children pleasure and pride. फ्लुश म्हणजे चेहरा एकदम उजळून येणे. एखादी गोष्ट आपण प्रयत्न करत असतो, येत नसतं आणि ती प्रयत्न पहिल्यांदा केलं, दुसऱ्यांदा केलं, ती गोष्ट आपली चुकत जाते आणि चुकल्यानंतर आपण थोडासा नाराज होतो. पण तीच गोष्ट जेव्हा आपल्याला येते, सक्सेस होतो, त्यावेळेला सक्सेस मिळाल्यानंतर आपला चेहरा आनंदाने उजळतो. तसंच काहीसं ह्या हेलन केलरचं झालं. टीचरांनी हातावरती DOLL लिहिल्यानंतर मुलगीनं तसंच परत रिपीट करायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा चुकला आणि नंतर ती सक्सेस झाली. तिला खूप आनंद झाला. आय वॉज फ्लुश्ड विथ द चाइल्डिश प्लेजर. लहान मुलांना हा आनंद खूप होतो. तसाच प्लेजर ह्या मुलगीला झाला. मुलगी पळत पळत आपल्या आईकडे गेले. रनिंग डाऊन स्टेप टू माय मदर, आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर फॉर डॉल. त्यानं काय केलं बघा,
पळत पळत मुलगी कधी एकदा नवीन गोष्ट शिकलो की आपण लगेच आईला जाऊन सांगतो. मुलगीला तसंच झालं, कधी एकदा आईकडे जातोय आणि आईला ती कोणती नवीन गोष्ट सांगतोय असं तिला झालं. म्हणून ती पळत पळत जिन्यावरनं खाली आली आणि तिनं आईला ते स्पेलिंग करून दाखवलं. तिनं आईला लिहून दाखवलं DOLL. I was simply making my finger go in the monkey-like imitation. माकड, एखादं छोटंसं माकड असतं, माकड जसं इमिटेशन करतं, अनुकरण करतं, तसंच मी वारंवार, म्हणजे ही जी आपली हेलन केलर आहे, वारंवार हाताने ते इमिटेट करायला लागली, हाताने गिरवायला लागली. इमिटेशन, अनुकरण करणे. In the days that followed, I learned to spell in this uncomprehending way a great many words, among them pin, hat, cup, and a few words like sit, stand, and walk. Uncomprehending म्हणजे समजून न घेता. सगळ्यात पहिला शब्द तिने कुठला लिहिला? DOLL. तिला खूप आनंद झाला. तिला टीचरना कळालं की तिची कॅपॅसिटी चांगली आहे आणि ती खूप लगेच ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, त्यामुळे ती लवकर ग्रास्प करते असं तिला कळालं, टीचरना कळालं. त्यानंतर टीचरने तिच्या हातावरती असे बरेच शब्द लिहिले, असे बरेच वर्ब लिहिले. पिन, छोटे छोटे शब्द, हॅट, कप अँड मेनी मोर, सीट, स्टँड, वॉक, हे सगळ्याचं स्पेलिंग टीचरने तिच्या हातावर लिहिलं, पण त्याचा अर्थ काय आहे मुलगीला माहिती नव्हता. But my teacher had been with me several weeks before I understood that everything has a name. मी फक्त टीचर मला सांगायच्या, मी फक्त गिरवायची. असं करत करत खूप आठवडे निघून गेले. ही एका दिवसामध्ये होणारी गोष्टच नव्हती. खूप दिवस गेले, खूप महिने गेले. ही मुलगी आता सांगत तसं लिहायला लागली होती, इमिटेशन करायला लागली होती, हाताने टच करायची आणि तसंच स्पेलिंग, तसंच अक्षर ती आपण काढायला शिकलो. बरेच आठवडे गेल्यानंतर तिला कळालं की आपण जे अक्षर काढतोय त्या प्रत्येक अक्षराला मीनिंग आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. हे समजण्यासाठी खूप आठवडे जावे लागले. वन डे when I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag down into my lap also, spelled DOLL, and tried to make me understand that DOLL appealed to both. आता ही DOLL काढायला शिकली होती. बरेच दिवसानंतर आता काय झालं, नवीन एक डॉल आणली ह्या टीचरांनी आणि तिच्या मांडीवर ठेवली. आणि मांडीवर ठेवलेली ही सुद्धा, त्याचा साईज कमी जास्त असेल, कदाचित ही मोठी आहे, बिग आहे बघा. पहिल्यांदा जी डॉल ठेवली होती, पहिल्यांदा जी डॉल तिने आणली होती, पर्किन्स इन्स्टिट्यूशनवाल्यांनी तिने दिली होती, ती डॉल थोडीशी साईजनं छोटी होती. तिच्यापेक्षा मोठी साईजनं असणारी एक डॉल तिने तिच्या मांडीवर ठेवली आणि हातावर परत स्पेलिंग लिहिलं DOLL. मुलगी कन्फ्यूज झाली. DOLL हे याच्यापूर्वी पण आपण लिहिलं होतं, म्हणजे याचा अर्थ जी वस्तू ही छोटी आहे आणि आता ठेवलेली ही मोठी वस्तू आहे, छोटी किंवा मोठी याच्यामध्ये काही फरक नाहीये, पण वस्तू जी आहे तिला डॉल म्हणतात, हे टीचरने तिला समजावून सांगितलं. अँड अर्लियर इन द डे वी हॅड अ ट्युसल ओव्हर द वर्ड मग अँड वॉटर. त्यानंतर सकाळी सकाळी ट्युसल म्हणजे वाद घालणे किंवा भांडण होणे, किंवा इथं आपण म्हणूया की विचारांचा ताळमेळ न नसणे. काय झालं बघा, त्यानंतर टीचरने तिला हातामध्ये मग दिला, पाण्याचा मग, आणि स्पेलिंग लिहिलं MUG. आणि त्यानंतर तिला हाताला फील करायला लावलं वॉटर, पाणी, आणि स्पेलिंग लिहिलं WATER. पण ही मुलगी थोडी कन्फ्यूज झाली. ट्युशन म्हणजे कन्फ्यूज होणे. मुलगी थोडीशी कन्फ्यूज झाली आणि कन्फ्यूज झाल्यानंतर तिला कळेना मग आणि वॉटर, ह्या दोन्हीमध्ये मग कुठला आणि वॉटर कुठलं, स्पेलिंगमध्ये कन्फ्युजन झालं. मिस सुलेवन हॅड ट्राइड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड द वॉटर इज वॉटर. मिस सुलेवन खूप मला शिकवायचा प्रयत्न करत होत्या. ह्यालाच मग म्हणतात, त्याचं स्पेलिंग MUG आहे, आणि तुझ्या हाताला जे टच होते त्याला वॉटर म्हणतात, त्याचं स्पेलिंग WATER. खूप ट्राय केला, बट आय पर्सिस्टेड इन कन्फाउंडिंग द टू. पण ही या छोट्याशा मुलगीच्या मनामधलं जे कन्फ्युजन आहे ते तसंच राहिलं. इन डिस्पाइट शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाइम, ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. आणि त्यानंतर टीचरने काय केलं, ते म्हणाले ठीक आहे,
ही एक पहिली अपॉर्च्युनिटी आहे, पहिली एक संधी आहे. जाऊ दे दोन्हीमध्ये कन्फ्युजन होत असेल सध्या, तोपर्यंत आपण हा सब्जेक्ट थोडासा बाजूला ठेवूया. I became impatient at her repeated attempts and seizing the new doll. त्यांचा जो प्रयत्न झाला होता टीचरांचा मग आणि वॉटर हे समजून सांगायचा, त्यांनी थोडा वेळ बाजूला ठेवला, पण त्या मुलीच्या मनामधलं कन्फ्युजन काही दूर होत नव्हतं. मुलगी थोडी अस्वस्थ व्हायला लागली आणि त्यानंतर तिने काय केलं, तिच्या मांडीवरती जी नवीन डॉल दिली होती त्या डॉलला काय केलं बघा, आय डॅश इट अपॉन द फ्लोअर. मुलगी खूप चिडली, तिला राग आला, दोन्हीमधलं कन्फ्युजन समजेना, तिला ते पूर्ण सॉर्ट आउट करता येणार, मग कुठलं आणि वॉटर कुठलं. मुलगी कन्फ्यूज झाली, चिडली आणि तिने आपल्या हातातली डॉल ही फ्लोअरवरती मोठ्याने आदळली, फेकून दिली. I was cleanly delighted when I felt the fragment of the broken doll at my feet. फ्रॅगमेंट म्हणजे बारीक तुकडे. ती म्हणाली की ज्या वेळेला मला जाणवलं मी डॉल मोठ्यानं फेकून दिली खाली आणि फेकल्यानंतर डॉल तुटली, डॉलचे तुकडे तुकडे माझ्या पायाला लागायला लागले, जमिनीवर पसरले, त्यावेळेला ती खूप अस्वस्थ झाली. Neither sorrow nor regret followed my passionate outburst. आउटबर्स्ट म्हणजे उद्रेक किंवा राग. ती म्हणली एकतर मनामध्ये कन्फ्युजन होतं मग आणि वॉटर मधलं, ते सॉर्ट आउट होत नव्हतं, त्यातच तिने डॉल तोडली. मनामध्ये राग होता का मनामध्ये दुःख होतं, तिला काहीच एक्सप्रेस करता येत नव्हतं. आय हॅड नॉट लव्ड द डॉल. ती म्हणाली मला असं वाटायला लागलं की या डॉलवरती माझा जीवच नव्हता. आय लिव्ह देअर. I have not loved the doll. In the still, dark world in which I lived, there was no strong sentiment or tenderness. Sentiment म्हणजे भावना, tenderness म्हणजे मृदूपणा. मी ह्या अंधारा जगामध्ये जे जगते त्या जगामध्ये दया माया ह्या भावना नाहीतच का, असा प्रश्न तिच्या मनामध्ये पडायला लागला. I felt my teacher sweep the fragments to one side of the heart, and I had a sense of satisfaction that the cause of my discomfort was removed. तिला असं वाईट वाटायला लागलं. ती म्हणते टीचरांनी आपल्याला जी डॉल दिली होती, डॉल आपण फेकून दिली, टीचर चिडल्या असतील का. परत मनामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं. ती असं म्हणते की मला जाणवलं की माझ्या टीचरांनी हातामध्ये झाडू घेतला आणि फरशीवरचे सगळे डॉलचे तुकडे टीचरांनी एका साईडला लावले. त्यावेळेला तिला लक्षात आलं की टीचर माझ्यावर चिडला नाहीये. दॅट टाइम शी फेल्ट कम्फर्ट. शी ब्रॉट मी माय हॅट अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन द वॉर्म सनशाईन. त्यानंतर टीचरने तो सब्जेक्ट तिथंच थांबवला, माझ्या हातामध्ये मला हॅट दिली आणि स्पेलिंग लिहिलं HAT आणि सांगितलं हॅट माझ्या डोक्यावर ठेवली आणि मला घेऊन त्या कुठेतरी बाहेर जाणार आहेत हे मात्र मला समजून आलं, कारण बाहेर ऊन भरपूर होतं, उन्हापासून माझं प्रोटेक्शन व्हावं म्हणून मला टीचरांनी हॅट घातली होती. दिस थॉट इफ अ वर्ल्डली सेन्सेशन मे बी कॉल अ थॉट मेड मी हॉप अँड स्किप. फ्रेज आहे हॉप अँड स्किप म्हणजे प्रेरित करणे, उत्तेजित करणे विथ प्लेजर. त्या म्हणतात माझ्या डोक्यावरती हात ठेवलं, टीचरने माझा हात धरला, मी खूप आनंद झाले, मी खूप प्रसन्न झाले. ह्या टीचर मला घरापासून कुठेतरी लांब घेऊन जाणार आहेत, मला बाहेर नेणार आहेत, याचा मला खूप आनंद झाला. वी वॉक्ड डाऊन द पाथ टू द वेल हाऊस अटॅच्ड बाय द फ्रॅग्रन्स ऑफ द हनीसकल विथ विच इट वॉज कवर्ड. ते म्हणतात टीचरांनी मला हळूहळू पायऱ्या उतरून खाली आणलं आणि तिच्या बागेमध्ये तिथं हनीसकलची झाडं होती, त्या झाडांच्या जवळ टीचरांनी मला बसवलं. समवन वॉज ड्रॉइंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पॉट. त्या मुलगीच्या गार्डनच्या जवळच एक वेल हाऊस होतं, एका घराजवळ विहीर होती. टीचरांनी मला तिथे बसवलं आणि कुणीतरी माझ्या हातावरती वॉटर म्हणजे पाणी ओतलं. As the cool stream gushed over one hand, she sped into other the word water, first slowly, then rapidly. कुणीतरी माझ्या हातावर पाणी ओतलं आणि मग टीचरनी माझ्या हातावरती हळूहळू वॉटरचं स्पेलिंग लिहिलं. पहिल्यांदा हळूहळू लिहिलं आणि नंतर त्याचा स्पीड वाढवला. माझ्या मनामध्ये ते घट्ट बसलं, माझ्या हातावर जे पडतंय त्याला वॉटर म्हणतात.
I stood still, my whole attention fixed upon the motions of her fingers. मी शांत झाले, माझं मन एकाग्र केलं, माझ्या हातावरती जे टीचर फिंगर्सनी जे लिहित आहे त्याच्यावरती मी कॉन्सन्ट्रेशन केलं. Suddenly, I felt a misty consciousness as of something forgotten, a thrill of a returning thought, and somehow my mystery of language was revealed to me. मला हळूहळू कळायला लागलं, मला जाणीव झालं टीचर मगाशी शिकवत होत्या वॉटर आणि मगमध्ये कन्फ्युजन झालं होतं. ते कन्फ्युजन टीचरांनी ह्या प्रयोगातून माझं क्लिअर केलं होतं. माझं मन आतून खूप आनंदी झालं. मी परत एक नवीन शब्द शिकले होते. आय न्यू दॅट द वॉटर मीन द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोईंग ओव्हर माय हँड. मला समजलं वॉटर म्हणजे आत्ता माझ्या हातावर थंडगार जे लिक्विड पडतंय त्याला वॉटर म्हणतात. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन माय सोल. आणि अशा प्रकारे माझं मन उत्साहित झालं, माझा आत्मा प्रसन्न झाला. गेव इट लाईट, होप, जॉय, सेट इट फ्री. आणि हळूहळू माझ्या लाईफमध्ये जॉय, आनंद यायला लागला. हळूहळू माझ्या लाईफमध्ये प्रकाश यायला लागला. देअर वेअर बॅरियर्स स्टील, इट इज ट्रू. मला नवीन गोष्टी कळायला लागल्या. नवीन गोष्टी कळाल्या की मला खूप आनंद व्हायचा. नवीन गोष्टी कळाल्या की माझ्या जीवनामध्ये प्रकाश पडायचा. आणि पण अजून मला खूप शिकायचं होतं असं ह्या आपल्याशी म्हणतायत किंवा आपल्याला सांगतायत. हेलन केलर म्हणतात अजून मला खूप मोठा टप्पा गाठायचा होता. अजूनही मी टोटली सॅटिस्फाईड नव्हते. बट बॅरियर म्हणजे अडथळा दॅट कुड इन टाइम बी स्वेप्ट आउट. माझ्या शिक्षणामध्ये बरेच बॅरियर्स येत होते, बरेच अडथळे येत होते, पण ते अडथळे वेळोवेळी माझ्या टीचर ॲनी सुलेव्हान वॉश आउट करत होत्या, त्या बाजूला सरकवत होत्या. आय लेफ्ट द वेल हाऊस ईगर टू लर्न. मी परत त्या वेल हाऊसपासून आमच्या घरापर्यंत आले. घरामध्ये मला आणलं, मला नवीन गोष्ट शिकायची होती. एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. मला आत्ता कळायला लागलं की प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव आहे आणि हेच मला खूप सारं शिकवायला लागलं. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच्ड सीम टू क्वायर विथ लाईफ. घरी आल्यानंतर मी प्रत्येक वस्तूला हात लावलं की प्रत्येक वस्तू मला टीचरचं नाव सांगायच्या. मला लक्षात यायला लागलं प्रत्येक वस्तूला त्याचं नाव असतं. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. आता माझ्यामध्ये इगरनेस वाढला. आता मी प्रत्येक वस्तूला टच करायला लागले. प्रत्येक वस्तूचं नाव मी समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागले, कारण माझं शिकण्याची क्षमता वाढवली होती माझ्या टीचरांनी. ऑन इव्हिनिंग द डोअर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. On the entering the door, I remembered the doll I had broken. I felt my way the heart and picked up the pieces. मी घरामध्ये एंट्री केली. मला जाणवलं मगाशी मी माझी डॉल फेकली होती, ती तुटली होती. मला उत्सुकता होती. मी त्या डॉलचे पीसेस हाताने एकत्र गोळा केले. I tried vainly to put them together. Vainly म्हणजे निरर्थक. मी त्या तुटलेल्या डॉलला एकत्र जोडायचा निरर्थक प्रयत्न केला. देन माय आईज फिल्ड विथ द टीयर्स. ते डॉल एकत्र होत नव्हती, तिचे तुकडे जुळत नव्हते. मला खूप वाईट वाटलं. माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. कारण आय रिअलाइज्ड व्हॉट आय हॅड डन अँड फॉर द फर्स्ट टाइम आय फेल्ट रेपेंडन्स अँड द सॉरो. मला पहिल्यांदा वाईट वाटलं. पहिल्यांदा माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि मला पहिल्यांदा जाणवलं की मला वाईट वाटतंय. मला वाईट किंवा वाईट जे वाटणं आहे ते मला फील होतंय हे त्याला मला पहिल्यांदा जाणवलं. पेज नंबर 40. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. आय डू नॉट रिमेंबर what they all were, but I do know that mother, father, sister, teacher were among them. Words that were to make the world blossom for me. त्या दिवशी माझी शिकण्याची उभारी उधळून आली. मी खूप नवीन शब्द शिकले. कुठले शब्द शिकले हे मला आता आठवत नाहीये, पण आई, बाबा, बहीण, भाऊ, फॅमिली, रिलेटिव्ह हे खूप सारे नवीन शब्द मी त्या दिवशी शिकले. ज्या नवीन शब्दांनी माझ्या आयुष्यामध्ये लाईट किंवा ब्राईटनेस किंवा प्रकाश आणला होता. माझं आयुष्य बहरलं होते. असे भरपूर शब्द मी त्या दिवशी शिकले.
Like Arona's road with the flower, it would have been difficult to find a happier child than I was as I lay in my crib at the close of that eventful day and lived over the joys it had brought me, and for the first time longing for a new day to come, said by Helen Keller. त्या म्हणतात मला खूप नवीन शब्द समजले. मी ह्या जगातली एकमेव खूप हॅपीएस्ट पर्सन असेल असं त्यावेळेला मला फील व्हायला लागलं. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये नवीन शब्द शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि दररोज खूप सारे नवीन शब्द त्यांच्या टीचर तिला शिकवायला लागले. प्रॅक्टिसद्वारे तिला फक्त लिहून न शिकवता कुठल्या शब्दाला काय म्हणायचं तो शब्द तिला फील करायला लावला आणि अशा प्रकारे ह्या हेलन केलरच्या आयुष्यामध्ये ॲनी सुलेव्हनने प्रकाश आणला. शेवटी ब्रॅकेट केले बघा. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॅट्यू फ्रॉम रॅडक्लिफ. त्यानंतर हेलन खूप शिकत गेली. ती ग्रॅज्युएट झाली. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डीफ. त्यानंतर तिनं असं ठरवलं ॲज हर टीचर हॅड डन. ज्या प्रकारे ॲनी सुलेव्हनने ह्या ब्लाइंड लोकांसाठी आपलं आयुष्य डिवोटेड केलेलं आहे, वाहून घेतलेलं आहे, त्याला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकवते आहे, तसंच ग्रॅज्युएट झाल्यानंतर हेलन केलरने सुद्धा अशाच लोकांसाठी आपलं आयुष्य अर्पण केले. शी अँड ॲनी रिमेन्ड फ्रेंड्स अंटिल ॲनीज डे. त्यानंतर आपल्या टीचरांशी ती खूप चांगली मैत्रीण झाली. टीचरांच्या बरोबर ती अशाच अनेक नवीन मुलांना ह्या प्रयत्नातून शिकवू लागली. अनेक नवीन मुलांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्याचं काम ह्या ब्लाइंड असणाऱ्या हेलन केलरने केलेलं आहे. हिअर अवर लेसन इज फिनिश्ड. In our next period, we will see the English workshop of this lesson. Till then, good day.